नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव मारुती बाळू कोळी, राहणार शेवती, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतो हे साधारण किती क्षेत्र आहे डाळिंबाचं? 1 एकर. 1 एकर. आणि किती बाय कितीवरती झाड तुम्ही बसवलेत? 12 बाय 8. 12 फूट दोन्ही ओळीतलं अंतर हां. आणि 8 फूट रोपातलं अंतर. रोपातलं. ओके. आता साधारण किती वय आहे झाडांचं? आता 3रं पीक आहे. 3रं पीक आहे. हां. आणि SCT कधीपासून वापरताय तुम्ही? पहिल्या पिकापासून वापरतो. पहिल्या पिकापासून. मग पहिले SCT वापरत होता की SCT वैदिक वापरत होता? SCT वापरत होतो पहिल्यांदा. ओके. आणि SCTचा काय अनुभव आहे तुमचा पहिला? SCT मध्ये झाडामध्ये चांगली प्रतिकारशक्ती वाढली, रोग प्रतिकारशक्ती. ओके. आणि काळोखी आणि झाडात असं हे होत होतं. ओके. ज्यावेळेस तुम्ही SCT वापरत होता आणि तुमचे शेजारी केमिकल वापरत होती, त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय बदल असायचा? झाडं आपली फ्रेश दिसत होती हम्म, आणि ताजी तावानी दिसत होती. हम्म. काळोखी झाडावर आहे चांगली. ओके. आणि आता तुम्ही SCT वैदिक कधीपासून वापरताय? दुसऱ्या पिकापासून. दुसऱ्या पिकापासून. ज्यावेळेस तुम्ही SCT वैदिक वापरायला लागला तेव्हापासून काय बदल जाणवत आहे? झाडामध्ये ताकद भरपूर येते हम्म. आणि क्वालिटीमध्ये फरक पडतो. ओके. क्वालिटीमध्ये फरक म्हणजे नेमकं काय होते? म्हणजे साईज, शायनिंग, चमक. जर आपण बघायला गेलो तर किती साईज आहे आपल्या प्लॉटला? आता तशी 500-600 पर्यंत साईज आहे. ही साईज आहे 500 तर आपली. पूर्ण झुपक्यामध्ये सेटिंग आहे. हा. हा. जर आज जर बघायला गेलं, आज हे जी क्वालिटी बघितली तर एकंदरीत जर आज इतर शेतकरी तुमच्या सोबत बाग धरणाऱ्या बागांची काय परिस्थिती आहे? आता सध्या म्हणजे एवढं सेटिंग बी जास्त नाही, त्या बऱ्याच बागा फेल बी गेले त्या ओके. केमिकलच्या केमिकलच्या. आपली SCT वैदिकच्या. हा. तर आज आपल्या बागेमध्ये किती सेटिंग आहे एका झाडाला? कमीत कमी 60 पर्यंत आहे. 60-70 सेटिंग आहे. 60-70. ओके. तर आज मालाची जर परिस्थिती बघितली तर पूर्ण आता ही जर आपल्याला बाहेरनं बघितलं तर माल दिसत नाही. जर आज जर आपण गेलो बघायला तर ही मालाचं असे कंडिशन आहे, पूर्ण असे घसामध्ये माल आहे, पूर्ण आत खोडाला सेटिंग आहे. बरोबर आहे? हो. तर एकंदरीत जर विचार केला तर इतर केमिकलचे शेतकरी आणि तुमच्या बागेमध्ये सध्याच्या परिस्थितीत काय बदल दिसतोय? म्हणजे क्वालिटीमध्ये भरपूर फरक पडलाय. ओके. म्हणजे फळाच्या आणि झाडाच्या. तुम्ही तिला जर बघितलं तर झाड तुमचं हार्वेस्टिंगच्या स्टेजला आहे. तर आज इतरांचा काय रेटनं माल मागितला आणि आपला काय रेटनं मागितला? म्हणजे तरी 10 रुपयाचा फरक आहे. 10 रुपयाचा. हा. म्हणजे साधारण किती टन माल 5 निघाला? ते 10 रुपयेपर्यंत डिफरन्स आहे. ओके. म्हणजे साधारण टनाला 10,000 रुपये. हा. ओके. तर साधारण किती टन माल निघाला आपला? आपला 4 ते 5 टनापर्यंत माल निघेल. 4 ते 5 टन. म्हणजे 5 टन जरी पकडला तर 50,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळेल. तर SCT वैदिकवर सगळा खर्च किती झाला असला आतापर्यंत? आता कमीत कमी तरी 60-70 हजारापर्यंत गेलाय. 70,000 पर्यंत. हा. म्हणजे 50,000 रुपये तर तुमचे वरच्या ह्याच्यामध्येच निघले. ओके. आणि राहिले फक्त किती? 20,000 रुपये. हा. तर बागच तुमच्या सोबतच्या इतरांची सेटिंग झाली नाही. बरोबर. तुम्हाला आज 5-6 टन माल सेट आहे. तर काय वाटतं एकंदरीत? आता काय चांगलंच म्हणायचं ना. सगळ्यांच्या म्हणजे माझ्या बरोबरच्या बागा सगळ्यांच्या म्हणजे फेल आहे, त्या काय जणांनी डबल धरले त्या. हा. आता अजून त्यांचा माल जायचा आहे, पण माझा माल घरवाय आलाय. म्हणजे तुमच्या मागणं ती 2 महिन्यांनी धरल्या पण. हा. म्हणजे तोपर्यंत तुमचं पैसे होऊन रेस्टला बाग जाते. हा. वेस्टला. आज जर आपलं पान जर बघितलं तर हे पानाची काळोखी आणि आपलं इतरांचं पान काय बदल वाटतं? 1 नंबर. म्हणजे क्वालिटी असं म्हणजे झाड फ्रेश आहे. हा. तर तुम्ही काय काय बेसल डोस दिला होता? पूर्ण आपला RNPH आणि कृषी अमृत आणि SSM. RNP साधारण किती एकरी दिला होता? 3-3 किलो दिला. 3-3 किलो. ओके. तर जी आपल्या झाडाची मर असेल, पिन होल बोर असेल, इतरांची केमिकलची परिस्थिती आणि आपली परिस्थिती बघितलं तर काय वाटतं? बरीच तफावत आहे. आज मर रोग खूप आहे सगळीकडेच. बरोबर. किंवा पिन होल बोरचा बी अटॅक भरपूर आहे. बरोबर. तर आपल्या बागेमध्ये काय वाटतं तुम्हाला? म्हणजे फरक म्हणजे कसं आहे माहितीये का, आहे पण आपल्यात कमी प्रमाण आहे. प्रमाण कमी आहे आणि बाकीच्यांच्यात जास्त प्रमाण आहे. ओके. म्हणजे आपलं 1%, 2%. हा. थोडंफार आणि प्रमाण. बाकीच्यात 80-90% जास्तच म्हणजे. हा. ओके. तर आज जर बघितली क्वालिटी आणि मातीमध्ये काय बदल जाणवतोय आपल्याला? माती भुसभुशीत आहे. भुसभुशीत. जर उकरून दाखवा बरं कशी. 1 नंबर.
हो म्हणजे लोण्यासारखी माती आहे. हा हा? मातीत काय म्हणजे हेच नाही. बघा मुळी तर बघितली तू बघा ही मुळी बघा मुळे. हार्वेस्टिंगला आलेल्या मुळी बागाला असती का मग आता पाणी दिलंय आज, त्यामुळे जर थोडं हे झालंय. हा. आजच पाणी मगाशीच लाईट गेली. आणि खोडं जर बघितली तर एकदम चकचकीत आहे ती. हा. हा माल तर पूर्ण आतमध्ये. आपल्या बागेचं व्यापारी येऊन गेले तर काय रेटनं मागितली बाग? आपली आता 165 पर्यंत रेंज जाते. 165 रुपये. ओके. तर काय वाटतं तुम्ही एकंदरीत समाधानी आहेत का? हो समाधानीच आहे. आज जर सगळा जर विचार केला तर काय कारण शेतकरी- व्यापारी स्वतःच म्हणते तर म्हणजे मालाची क्वालिटी एक नंबर आहे. ओके. हा आणि टिकवण क्षमता चांगली आहे. चांगली. काय शेतकऱ्यांचा केमिकल चमक जास्त आहे पण टिकवण क्षमता कमी आहे म्हणून रिजेक्ट होतोय. हा, माल कडक मध्ये असा. कडक माल आहे. कडक माल. हे महत्वाचं आहे. शायनिंग काय कशाने बी येऊ शकते हा माल कडक. पण माल कडक असला पाहिजे. माल कडक आहे. तर आज जर आपला माल कडक आहे म्हणून आज 165 रुपये मागणी होती. हा का तर ती बाहेर जास्त लांब पर्यंत जाय. पाठवताना टिकतोय म्हणून. तर आता ही जी गवत आहे हे तुम्ही गवत ठेवलंय काय वाटतं काय लोक लय स्वच्छ करतात वगैरे? नाही स्वच्छ आपण म्हणजे स्वच्छता म्हणजे गावात आपल्यात जास्त येतच नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि ते आहे ते थोडंफार आहे. यासाठी वैदिक वापरलं गवत कमी येतं ही तर कमी येतं, कमी येतं. पहिलीच गोष्ट आहे. हा. ओके. आज जर बघायला गेलं आपण तर खूप शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आहेत. तेलकट असेल, डांबरे असेल, कुजवा असेल. तर आपल्यात तसं काय काहीच प्रॉब्लेम समस्या नाही. काहीच नाही. म्हणजे जे डाळिंब शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना तेलाची समस्या येते, काहींना मुळी चालत नाही. आता सध्या मला लय जण म्हणते ती तेलकटचा म्हणजे वाढायला लागलाय. हम्म. पण माझ्या ते कुठंच तेलकट दिसत नाही. एक डाळिंब तेलच कुठं नाही. कुठं सुद्धा नाही. काय वाटतं तुम्हाला ही कशामुळं सगळं एवढं आता म्हणजे एसटी वैदिकच म्हणायचं. यासाठी वैदिक मग पण आपण पहिल्या पिकापासून वापरतोय. म्हणजे काही शेतकरी जे मधनं चालू करतात हा. पुन्हा बंद करतात, कमी करतात, अशा शेतकऱ्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता? नाही त्यांनी रेग्युलर वापरून बघावं हम्म. आणि क्वालिटी बघावी. एक नंबर क्वालिटी येते आणि माल म्हणजे आपलं जे पीक जे आहे हम्म. ते एकदम सशक्त येते. ओके. म्हणजे झाड जर बलवान करायचं असलं तर माती एसीटी वैदिकच्या माध्यमातून बलवान केली पाहिजे. हा पोषणच दिलं पाहिजे. आता ह्या बागेला 3 वर्ष झालं तुम्ही मार्गदर्शन करताय. हो. तर कशी कशी परिस्थिती आहे आता ह्या बागाची? पहिल्या वर्षी किती उत्पन्न आलं, दुसऱ्या वर्षी किती आलं, तिसऱ्या वर्षी? पहिल्या वर्षी यांना 4.25 लाख रुपयाचं उत्पन्न झालं. ओके. खर्च झाला 85,000 रुपये. हा. दुसऱ्या पिकाला झालं यांच्या खर्च झाला 2 लाख रुपये, हम्म. उत्पन्न झालं 6 लाख रुपये. ओके. आणि आता तिसऱ्या पिकाला खर्च झालाय 3 लाख रुपये. आता उत्पन्न येईल साधारणतः 8 लाखापर्यंत जाईल. ओके. 8 ते 9 लाख पर्यंत. म्हणजे एवढं नेहमी असा चढता क्रम. चढता क्रम. चढता क्रम आहे. ओके. आणि आणि खर्च पण वाढवतच चालले. खर्च वाढवत चाललाय. RNP चा डोस पण वाढवत चाललेली इथे. ओके. तर आता तुम्ही दुसरी पण लागवड केली, हो की. अजून रोपं लावली. प्लॉट यांचा नवीन. तर काय वाटतं लोक डाळिंब कमी करते ते, तर तुम्ही नवीन शेतकरी असून लोक डाळिंब वाढवत चाललाय, तर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता काही म्हणजे वाढतच जाते ना. आता ही कसं म्हणजे प्रत्येक आता झाड बघून माल बघून वाढवूच वाटतं या. म्हणजे आणि सक्सेस झाल्यामुळं हा सक्सेस म्हणजे आपण फेलच नाही. हा. आता सध्या माझ्या बरोबरच्या बागा बऱ्याच फेल आहेत त्या. हा. पण आपण एवढ्या अशा म्हणजे वातावरणात बी Success आपण केली. सक्सेस झालोया. मला सांगा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे डाळिंबीचा? हे आता तिसरंच पीक आहे माझं. तिसरं पीक. हा फक्त आणि आता बरेच शेतकरी 10-10, 15-15 वर्षाचा अनुभव आहे, ते सुद्धा डाळिंब काढलंय त्यांनी, काढते का तर सक्सेस होईन. तर काय वाटतं डाळिंब सक्सेस होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? पोषण महत्वाचं आहे. हम्म. झाडाला जे राम सर नेहमी सांगते माती फोकस करा, झाडाला पोषण द्या. हा. ते तुम्ही 100% केलेलं आहे. बरोबर. तर आता जर साईज बघायला गेलो तर आपल्या बागेमध्ये किती साईज आहे सरासरी? 500 ते 600 पर्यंत, 300 पासून म्हणजे 250 ते 300 पासून ती 600 पर्यंत आहे. म्हणजे 250-300 पासून 600 पर्यंत साईज आहे. ओके. तर आज बागेला किती दिवस झालं धरून? आज 6.5 महिने होत आले. 6.5 महिने झालं. आज सगळा माल पूर्ण ओके आला. आता येणार आपण जर बघायला गेलो तर ही मालाची क्वालिटी आणि अशा मालाची साईज, आज जर ही साईज बघायला गेलो 6 महिने झालं तरी अजून झाड फळ एकदम घट्ट आहे, दगडासारखं घट्ट आहे बघा. आणि ही शेंड्या लोक काय म्हणतात शेंड्याला साईज होत नाही, बरोबर? आता ही शेंड्याला किती साईज असेल? 450 ती 450-400 आहे. 450-400. बघा आता जर ही जर बघायला गेलो आपण
तर हे शेंड्याला किती फळाचा गुच्छ आहे हो? 8 फळांचा, बघा घ्या 8 ते 9 फळांचा. हे एकाच फांदीला किती फळ आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फळ आहेत. हे असं सगळं प्रत्येक झाड असं आहे. असं आपण कुठलंही एक झाड बघत नाही. आता जर ही जर सर्व उचललं बघा, ही माल भरपूर आहे, फाट मोडायला लागले ते झाडावर. पूर्ण फाट मोडायला लागले ते. तर इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? शेतकऱ्यांनी वापरून बघायला पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा स्वतः वापरलं पाहिजे आणि हा विश्वास ठेवला पाहिजे. कारण वापरलं ना तो माणूस परत नाहीच म्हणणार नाही. ओके. आता जे शेतकरी म्हणतात की एस.टी. वैदिक महाग आहे, त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता? महाग नाही म्हणजे कसं आहे माहितीये का, आता ती क्वालिटी आणि ही जर बघितलं तर ती म्हणजे ती दरामध्येच ते कव्हर होऊन जाते सगळं. ओके. असा विषय आहे. तर फवारण्याच्या वरच्या फवारण्या किती कमी झाल्या तुम्हाला असं वाटतंय? फवारण्या म्हणजे जास्त करायला लागल्या नाही त्या. ओके. म्हणजे सगळं जे आहे ते मातीवरच पोषण केलंय. मातीवर पोषण. आता बघितलं लोक पाणी खूप देतात, तर तुमचं जर पाणी बघितलं तर पाणी पूर्ण हे अशा भळी पडलेत रानाला. म्हणजे किती कमी पाण्यावर बाग तुम्ही पिकवली ही ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येते. असं बघितलं तर कुठंच फळ दिसत नाही. जर आपण जर आतमध्ये गेलो तर ही फळ आहे. हे अशी फळांची ही दिसते. आता ही झाड वाटतंय आपल्याला, वर बघितलं तर काहीच फळ दिसत नाही. जर त्याच्या खाली आपण बघायला गेलो तर हे असे माल आहे. म्हणजे सगळा माल जे आहे ते पूर्ण असा झाकलेला बघा. आता वरून काहीच दिसत नाही. आता जवळ गेलं का बघ किती माल दिसतंय. आतमध्ये माल आहे, पूर्ण आतमध्ये खोडाला माल आहे बघा. म्हणजे वळून आपल्याला वाटतंय हो का इथं काहीच माल नाही वाटतंय, आणि इकडे बघितलं तर काही माल आहे. तुम्ही एस.टी. वैदिक कडे वळाला नसता किंवा एस.टी. वैदिक वापर नसते, आजची काय परिस्थिती असली असती? आता सध्या माझा मालच नसता बागावर. कारण बर. प्रत्येकाची जी परिस्थिती झाली ती माझी परिस्थिती झाली असती. म्हणजे जे इतर शेतकऱ्यांचं जे आज आहे परिस्थिती, ही धरली, माल निघाला नाही, पुन्हा पानगळ केली, तीच परिस्थिती आपली असली असती. ओके, धन्यवाद.